नमस्कार. आज मी बनवलेलं आहे लसुणी पालक पनीर. त्यासाठी मी पालक बॉईल करून घेते आहे आणि साईड बाय साईड आपण रोटीसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी आपण डो तयार करूयात मैद्याचा. मीठ, मैदा आणि दही. आपला जो बॉईल झालेला पालक आहे तो मिक्सरमध्ये टाकला आहे. त्याच्यानंतर मिरची, लसूण, डाळीचं पीठ घट्टपणा येण्यासाठी आणि थोडा कांदा, अद्रक हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये फोडणी देऊन हे जे मिक्स केलेलं आहे पालकचं ग्रेव्ही ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. व्यवस्थितरित्या त्याला आता उकळी येते आहे. आता आपण आणखी थोडं व्यवस्थित उकळी येईपर्यंत रोटी बनवून घेऊयात. जर मैद्याचं पीठ थोडं पातळ झालं तर ते लाटण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं जे आपलं डो आहे ते व्यवस्थित तयार करायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आपली ही रोटी रेडी झालेली आहे. याला आपण तेल, तूप, बटर जे आपले चॉईस आहे त्यानुसार लावू शकतो. मी तर तूप लावलेलं आहे. आता ही आपली जी पालकाची भाजी आहे ती बॉईल झालेली आहे व्यवस्थित. आता आपण जे पनीर आहे ते पनीर पण आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत. ते पनीरचे पीस केलेले आहेत ते पीस आता आपण तव्यावरती शॅलो फ्राय करून घेऊयात. त्यासाठी आधी तव्यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि 1 बाय 1 हे सगळे पीस त्याच्यावरती ठेवणार आहेत. आणि एक साईड कंप्लीट झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला आपण त्याला व्यवस्थित भाजणार आहोत. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी लेयर आलेली आहे त्याला. सो 1 बाय 1 आपण त्याला पलटणार आहोत आणि दोन्ही साईडनी क्रिस्पी करून जी आपली पालकची भाजी केलेली आहे आपण त्याच्यामध्ये आपण त्याला टाकणार आहोत. आणि पुन्हा एकदा एक उकळी येऊन द्यायची आहे पनीर टाकल्यानंतर. तर आपल्याला लसुणी पालक आहे तर आपल्याला वरतून लसूणचा तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी तेलामध्ये लसूण टाकला आहे आणि थोडा आणखी स्पायसीपणा येण्यासाठी मी लाल जी वाळलेली मिरची असते ती मिरची टाकलेली आहे. आता हा तडका आपण पालकाच्या भाजीला द्यायचा आहे. तर आपली ही लसुणी पालकची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करूयात. तुम्ही रोटीसोबत घेऊ शकता, जिरा राईससोबतसुद्धा खाऊ शकता. कशासोबतही भाजी छान लागेल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.